मित्रांनो, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, आणि इथं आलेले सगळे दूध उत्पादक युवा शेतकरी आहेत. सगळे दूध उत्पादक युवा शेतकरी आहेत. आज दूध अनुदानाचा लाभ हे 400-500 लिटरच्या ह्याच्यातल्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे. नाही, भेटायच पाहिजे, सर्वांनाच भेटला पाहिजे. पण दुःखाची गोष्ट ही आहे साहेब, की ज्याचं 50-100 लिटरचं दूध आहे त्यांना अनुदान भेटलेलं नाही. ज्यांचं घर त्या दुधावर चालतंय त्यांना अनुदान भेटलेलं नाही. ज्याची माऊली शेतात कामाला जाते आणि तिथनं येणार काय गायचा चारा ती गायला घालून तिच्या दुधावर घर चालतं त्यांना अनुदान भेटलेलं नाही. आणि ही लढा ही गोरगरीब युवा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. प्रामुख्याने बघितलं तर आपण सगळी शेतकरी आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, तुम्हाला माहित नसेल तुम्ही एशीतली माणसं आहे, मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आज शेती करत असताना जेवढं कष्ट गाया सांभाळताना घरातला पुरुष घेतो त्याच्यापेक्षा जास्त कष्ट ही घरातली माता माऊली घेत असते. आणि आज त्या माता माऊलीच्या दुधाला, त्या गायीच्या दुधाला दर देताना तुमचा हात आकारतात, तुमच्या खिशातला पैसे देता तुम्ही. बरं, हा जो आपल्याकडे जी आर आहे हा सरकारनं परिपत्रक केलेला, हे सरकारचं परिपत्रक आहे. आणि याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला 34 रुपये हमीभाव देण्यात यावा. आणि आज शेतकऱ्यांच्या दुधाला 23-24 रुपये दर आहे. आणि असं नाही मित्रांनो की ही फक्त महाराष्ट्रातच 23-24 रुपये दर आहे. महाराष्ट्राच्या जर बाहेर बघितलं, महाराष्ट्राच्या बाहेर जर दुधाचं रेट बघितलं, माझ्याकडे सगळं आम्ही नेटवरनं काढलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर बाकीच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी 36 रुपये, काही ठिकाणी 38 रुपये, काही ठिकाणी 42 रुपये. मग महाराष्ट्रवाल्यांनाच काय प्रॉब्लेम आहे? ह्यांचं सांगायचं कारण काय असतंय की पावडर आणि बटरचं दर ढासळ येते का? महाराष्ट्रात ढासळ येते का? फक्त इंटरनॅशनल लेवलला ढासळ, बाकीच्यांना द्यायला दर येतं. तुम्हाला काय होतंय? निवेदनाची गोष्ट तर आहे, पण आमचे जे भावना आहेत त्या तुम्हाला 2 मिनिटात 5 मिनिटात या 2 कागदावर लिहायजोग्या नाही त्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही दखल घेत नाही. मधल्या पिरियड मध्ये मी तुमच्याकडे आलो होतो, 2 वेळा सांगितलं दुधाची वेबसाईट ओपन करा साहेब. आजच्या दिवशी आपण जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला 34 रुपये हमीभाव भेटला पाहिजे. दुसरी गोष्ट की जे दूध अनुदान वंचित शेतकरी आहे त्यांना अनुदान भेटलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जे माजुरी, मी जाणीवपूर्वक अजून एकदा म्हणतो की जे माजुरी खाजगी दूध संघ चालक आहेत, जे या 34 रुपयाच्या परिपत्रकाचं पालन करत नाहीत, त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की हा आमचा शेवटचा मोर्चा असेल. याच्यानंतर ना येत्या 19 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 19 तारखेपर्यंत जर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्याच्या दुधाला हमीभाव द्यायचा आणि दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा निर्णय नाही घेतला तर ही माझा दीपक अण्णा काटेचा शब्द आहे, त्यांच्या घरासमोर आम्हाला उपोषण करणार. आणि हा माझा आश्वासन नाहीये, ही माझं वचन आहे की माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही. भले त्यांनी पोलिसांना मला गोळ्या घालायला लावल्या तरी हटत नसतो, पण त्यांच्या घरासमोरच 19 तारखेला आम्हाला उपोषण करणार. ही पठ्ठ्याचं वाक्य आहे. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. रामकृष्ण हरी. सुद्धा इंदापूरमध्ये मागच्या सुद्धा दीपकांना भाऊनी आंदोलन केलं होतं इंदापूरमध्ये, त्यासाठी सुद्धा गेलो होतं. त्याच्यानंतर सुद्धा हा निर्णय निघाला होता आपला 5 रुपये अनुदानासाठी. त्या ठिकाणी जवळपास बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला, पाहिजे तसा तेवढा पूर्ण फायदा झाला नाही तो. पण आता शासन सुद्धा त्याची आम्ही आधी आता आंदोलनाची दखल घेऊ आणि हा जे निवेदन आहे शासनापर्यंत पोहोचण्याची आम्ही हमी घेतो आहे. निकाल लागला पाहिजे.
धोरणा तुम्हाला कशाला बसवलंय? भावना लय बसवले ते आमच्या, ते आम्ही बाहेर काढत नाही. आमच्या संसदेचा अंक पाहू नका. हे सगळी लोक शेताची मशागत बिशागत सोडून इथं आले, ते कामधंदा सोडून. शेतकरी दुधाला 34 रुपये हमी भाव, दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान, दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान. बघा, तुम्हाला ह्याच कामासाठी बसणार नाही. पोहोचल्या सुद्धा बरोबर. मागच्या वर्षी त्यांनी उपोषण केलं होतं, त्याच्यावर डिआर पडणार, त्याच्यावर डिआर पडणार. अजून काय करणार जाऊ व्यवस्थित. पण हे निवेदन जमन बघ मला सांगायचं ऐक आंदोलन फलित होणार आहे.